मॅम झालं. ओके, व्हेरी गुड. चलो, सो व्हॉट वी नो अबाउट डेझर्ट, काय माहिती आपल्याला डेझर्ट बद्दल? दॅट डेझर्ट हॅव स्कॅन्टी रेनफॉल, डेझर्ट्स हॅव हॉट क्लायमेट, deserts have sandy soil and that soil is saline, means it is rich in salt content. ठीक आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. क्लिअर? ओके, होते. हा, सो आपण या चॅप्टर मध्ये आता डिटेल मध्ये बघू. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू डिस्कस about desert, how many times or what is the amount of rainfall here. After that we will discuss plants, types of plants growing in this area. We are going to discuss how much area is occupied by desert in India. ठीक आहे, सगळं आपण इथे आता डिस्कस करणार आहे. एवढं समजलं सगळ्यांना? नाउ अवर फर्स्ट टॉपिक, that is the name of our lesson. काय आहे? Can you read this? Great Indian desert. ठीक है, yes, the name of our chapter, it is the Great Indian Desert. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले डेझर्ट म्हणजे काय असतं? इट इज अ बॅरन लँड. ठीक आहे, बॅरन लँड मीन्स, बॅरन म्हणजे काय की जिच्यामध्ये खूप कमी रेन पडतो. क्लिअर? ड्राय आहे. ठीक आहे, पे अटेन्शन. डेझर्ट मीन्स अ barren area, a barren land. Barren means barren. ठीक आहे, फर्स्ट वर्ड BARREN. ठीक आहे, हे तुम्हाला हार्डवर्ड्स मध्ये राहील किंवा डिफाइन करायला, जसं आपण बेसिन डिफाइन केलं होतं, एरिया वॉटर्ड बाय रिव्हर. ठीक आहे, जसं आपण बेसिन डिफाइन करत होते ना, तसंच आपल्याला हे सुद्धा डिफाइन करायला येऊ शकतं. व्हॉट इज बॅरन? बॅरन मीन्स विच हॅज व्हेरी लिटल रेन. ओके, so Great Indian Desert is a barren land and there is very little rain. Clear? So what is the effect of this? काय इफेक्ट आहे त्याचा? का बरं तिथे व्हेरी लिटल रेन आणि व्हेरी लिटल रेन आहे, तर त्याचा इफेक्ट काय होतो? ठीक आहे, सो व्हेरी लिटल रेन आहे म्हणून तिथल्या ज्या कंडिशन्स आहे, दोज कंडिशन्स आर नॉट सुटेबल फॉर ऑल टाइप्स ऑफ प्लांट्स. इथं काही स्पेसिफिक प्लांट्स आपण ग्रो करू शकतो, त्यांना आपण एक नाव दिलंय. Do you remember plants which grow in desert are known as xerophytes? आठवतं? So they can grow in less water आणि आपण त्याच प्लांट्सचं पण बघूया. क्लिअर? सो सगळ्यात फर्स्ट, लोकेशन अँड एक्सटेंट. फर्स्ट पॅराग्राफ कळला सगळ्यांना? फर्स्ट पॅराग्राफ मध्ये आपण काय डिस्कस केलंय? दॅट इंडियामध्ये जो डेझर्ट आहे त्याला आपण द ग्रेट इंडियन डेझर्ट असं म्हणतो. डेझर्ट म्हणजे काय? अ barren land with very little rain. 2 points we have discussed in the first paragraph. Clear? First point, name of desert. Second point, what is desert? A barren land with, desert is a barren land with very less water. Say, what is desert? Say this, what is desert? Desert is a barren land with very less rain. less Okay? water. Desert is a Very barren less. land with very less rain. Very less or very little rain. Clear? ठीक आहे, नाव सेकंड, लोकेशन अँड एक्सटेंट. आपण बघा माउंटेन्स स्टडी केले होते, नॉर्दर्न माउंटेन्स, सेम बघितलं होतं ना. लोकेशन अँड एक्सटेंट सगळ्यात पहिला पॉइंट हाच होता. सो कुठे आहे लोकेशन अँड एक्सटेंट? एक्सटेंट म्हणजे काय की जसं आपण बघितलं होतं की नॉर्थ टू साऊथ एक्सटेंट असतो, ईस्ट टू वेस्ट एक्सटेंट असतो, मीन्स हाऊ मच इट इज स्प्रेड. क्लिअर? व्हॉट इज द एक्सटेंट? लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. अँड दिस लेक्चर इज रेकॉर्डेड, सो तुम्ही जसे बसणार सगळं रेकॉर्ड होणार आहे. क्लिअर? चलो, विदित टर्न ऑन युअर कॅमेरा. मानस, विहान, खुशी, कॅमेरा ऑन ठेवायचा आहे सगळ्यांनी. लोकेशन अँड एक्सटेंट. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले जो आपला ग्रेट इंडियन डेझर्ट होता, ग्रेट इंडियन डेझर्ट इज ऑल्सो नोन ॲज थार डेझर्ट. क्लिअर? What is the another name for Great Indian Desert? Thar Desert. ठीक है? What is known as Thar Desert? Great Indian Desert. समजलं?
अल्टरनेट आपण 2 ways ने क्वेश्चन डिस्कस केले. फर्स्ट, what is another name for Great Indian Desert? Thar Desert. Clear? What is Thar Desert? Great Indian Desert. Clear? So Thar Desert, which is Great Indian Desert, is located in the northwestern part of Indian subcontinent. Northwestern, ठीक आहे. North म्हणजे वरती, western म्हणजे इकडे, आणि northwest सब डायरेक्शन आहे, म्हणजे अशा या डायरेक्शनला इंडियाच्या. ठीक आहे. सो इफ आय ड्रॉ इंडियाज मॅप, ठीक है, सपोज अगर नॉर्थ वेस्ट पार्ट म्हणजे कोणता येईल? दिस येईल. क्लियर? सो थार डेझर्ट और ग्रेट इंडियन डेझर्ट इज लोकेटेड इन नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. तुम्हाला फिलअप येऊ शकते. वेअर इज डेझर्ट, थार डेझर्ट लोकेटेड? नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. से northwestern part of Indian subcontinent. Okay, it lies to the west of Aravalli mountain range. आता बघा, see, this is Aravalli mountain range. अशी Aravalli mountain range लक्षात ठेवा. त्याच्या वेस्टला, वेस्ट इकडे दीदी, आहे ना. Yes, Aravalli mountain range is a mountain. yes, it is a mountain range. Range म्हणजे continuous mountain, series of mountain is range. Range म्हणजे काय? खूप सारे mountains ची एक लाईन, एक रेंज. समजलं? हो. थार डेझर्ट जो आहे ना, कुठे थार डेझर्ट? अरवली माउंटेन रेंजच्या वेस्टर्न साइडला, इकडे येईल ना, वेस्टर्न डायरेक्शन. क्लियर? Thar Desert, which is also known as Great Indian Desert, is located in the northwest of Indian subcontinent and it lies to the west of dash. Unmute your mic and say, you can give the answer. North It lies to the west of dash. west of North Indian plains. It lies to the west of Aravalli Mountain. Aravalli Mountain range, ठीक है? Thar Desert lies to the west of Aravalli Mountain range. Khushi, pay attention. Aravalli mountain range. Okay. Next, Great Indian Desert म्हणजेच जो थार डेझर्ट, ठीक आहे. It is 800 meters long. What is its extension? 800 meters long. Clear? This is 800 meters long, 400 meters wide. 800 meters long, 400 meters wide. What is the extension of Thar Desert? Say 800 meters long, 400 meters wide and spread over 4 Indian states. Okay, म्हणजे एवढ्या एरियामध्ये 4 states असतात. क्लियर? जनरली आपण कसं म्हणतो की डेझर्ट म्हटलं की आपल्याला फक्त राजस्थानच दिसतं, हो की नाही? क्लियर? डेझर्ट विचारलं की फक्त काय आपण कन्सिडर करणार? ओनली राजस्थान. बट नो, थार डेझर्ट इज स्प्रेड 800 मीटर आणि 400 मीटरचा हा एवढा जो एरिया आहे, इट इज स्प्रेड ओव्हर 4 इंडियन स्टेट. लक्षात राहील. हाऊ मेनी स्टेट्स? हाऊ मेनी स्टेट्स? 4 Indian states. 4 Indian states. सी. 4 Indian ओके, states. आता आपण ते डिस्कस करू की कोणते कोणते. क्लियर? सो सगळ्यात पहिलं, व्हेरी फर्स्ट, एक तर असेलच, कोणतं? गुजरात. नाही, एक तर मेन तर असेलच. हा थोडा ऍक्च्युअली असा काढायचा आहे. पंजाब. नो, ये तो एक तो होगा ना कि जो डेजर्ट में है, हमें पता है. Rajasthan. राजस्थान. राजस्थान. क्लियर? सो राजस्थान तर आहेच. दुसरा, ठीक आहे, नॉर्दर्न पार्ट ऑफ गुजरात. क्लियर? गुजरातचा नॉर्दर्न पार्ट म्हणजे टॉप पार्ट, फक्त गुजरातचा टॉप एरिया. कस्तुरी, पे अटेन्शन. नॉर्दर्न पार्ट ऑफ गुजरात. क्लियर? फर्स्ट राजस्थान, completely Rajasthan. Second, only northern part of Gujarat. Clear? Then some part of Haryana and some part of Punjab. Clear? Some part of Punjab इकडे येईल ना, ठीक आहे.
थोडा पंजाब आणि थोडा हरियाणा मध्ये सुद्धा. समजलंय? हम 4 states: Rajasthan, some part of Gujarat, Haryana and Punjab. Okay, now next point. Can I say the names? Yes, wait. Indus River lies to the west of Thar Desert. आणखीन एक, हे बघा, थार डेझर्टचं नंतर आपण सर्व डिस्कस करू एक 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 एक. आता आपण पहिले डिस्कस करू, पहिले एक्सप्लेनेशन बघून घेऊ, मग मी विचारेल. ठीक आहे? Didi, my meeting was cut. Can you explain again? Better, this lecture is recorded now, you can hear it afterwards also. Clear? Okay. Yes. So this is Indus River, and this Indus River is to the west of Thar Desert. हे बघा, इथं आपलं थार डेझर्ट आहे ना, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. इथं थार डेझर्ट आहे, थार डेझर्ट के वेस्ट साइड को इंडस रिवर आहे. क्लियर? आणि थार डेझर्टच्या ईस्टला कोण असेल मग? अरवली माउंटेन रेंज. बघा, आपण कसं बघितलं होतं, अरवली माउंटेन रेंजच्या वेस्टला थार डेझर्ट आहे, मग थार डेझर्टच्या ईस्टला अरवली माउंटेन रेंज आहे. म्हणजे अरवली माउंटेन रेंज आणि इंडस रिव्हर ही रिव्हर आहे. रिव्हर कोणती रिव्हर आहे? इंडस रिव्हर. पे अटेन्शन. इंडस रिव्हर थार डेझर्टच्या वेस्टला आहे, अरवली थार डेझर्टच्या ईस्टला आहे. क्लिअर दिस? समजलंय एवढं? खुशी, नीट बस, लक्ष दे. मानस, Yes, ma'am. लक्ष द्यायचंय. विहान, टर्न ऑन युअर कॅमेरा. विहान, Vidit, you also. My camera is on. It is not. You on it now. Land here is often composed of sand and rock surfaces. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तिथली जी लँड आहे, जमीन आहे, कशी असेल? लँड here is composed of sand and rock. ठीक आहे, तिथं फाईन क्लेई सॉइल असेल का, लोमी सॉइल असेल का? नाही. ठीक आहे, सँडी सॉइल असेल, sand and rock composed आहे. What we have collected, count on your fingers. First point, say. First point, another name, Thar Desert. Another name of Great Indian Desert is Thar Desert. Second point, it is 800 meters long, 400 meters wide. Clear? Third point, कोणत्या साइडला इंडियाच्या? नॉर्थ वेस्टर्न. ठीक आहे, थार डेझर्ट लाइज टू द नॉर्थ वेस्टर्न साइड. दिस इज नॉर्थ वेस्ट. ओके, ही वेस्ट आहे, ही नॉर्थ आहे. थार डेझर्ट लाइज टू द, या फिर ग्रेट इंडियन डेझर्ट लाइज टू द नॉर्थ वेस्टर्न साइड ऑफ इंडिया. क्लियर? फोर्थ पॉइंट, पे अटेंशन. फोर्थ पॉइंट, Aravali mountain range. Thar desert lies to the west of Aravali mountain range. Aravali mountain range च्या west side ला Thar desert आहे. And Thar desert lies to the west of Aravali mountain range. या फिर हम असं पण म्हणू शकतो, we can say inverse also, that Aravali mountain range lies to the east of Thar desert. समजलंय? And last point, Indus river lies to the west of Thar desert. Clear? Indus river lies to the, Kasturi, Indus river lies to the west of Thar desert. Last point, Thar desert, या फिर Great Indian desert, it's spread over how many states? 4 Spread over states. how? 4 states. Rajasthan and some part of Gujarat, Punjab, Haryana. Clear? सगळ्यांना लोकेशन आणि एक्सटेंट मध्ये डिफिकल्टी आहे काही? No, ma'am. ओके, गुड. Now, No, ma'am. next topic. We have discussed about location and extent. Now our next topic काय आहे आपला? Extent. Sorry, climate. Next topic काय आहे? क्लायमेट. ठीक आहे, क्लायमेट मध्ये काय डिस्कस करणार आपण? काय डिस्कस करणार क्लायमेट मध्ये? एक्सटेंट डिस्कस करणार का? किती रेनफॉल आहे, टेम्परेचर किती आहे, हे सर्व आपण क्लायमेट मध्ये डिस्कस करू. क्लिअर? सो द डेझर्ट हॅज एक्स्ट्रीम क्लायमेट. एक्स्ट्रीम म्हणजे जे पण असेल ते खूप जास्त, म्हणजे हॉटनेस खूप जास्त हॉट, कोल्ड तर खूप जास्त कोल्ड, म्हणजे हॉट डेज अँड कोल्ड नाईट्स असं असतं. समजलं?
हॉट डेज, दिवसा खूप जास्त गरम असतं. क्लिअर? अँड एक्स्ट्रीम कोल्ड ॲट नाईट. समजलंय? The climate of desert is extreme. ठीक आहे, with very high temperatures in summer and dropping to very low temperature in winter. समजलं? Clear? In summer, days are hotter than nights. Obviously, ठीक आहे, extreme. Days दिवसा खूप hotter असेल आणि comparatively night ला cold climate असेल. समजलं? सो असं ओव्हरऑल आपण एकच सेंटेन्सने लक्षात ठेवू शकतो. काय? ओव्हरऑल, कस्तुरी, डोंट प्ले विथ युअर हेअर्स. ठीक आहे, इट हॅज बीन रेकॉर्डेड इन दिस व्हिडिओ. क्लिअर? डेझर्ट क्लायमेट इज एक्स्ट्रीम. एकच आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, क्लायमेट ऑफ डेझर्ट इज एक्स्ट्रीम. हॉट ड्युरिंग डेज अँड कोल्ड ड्युरिंग नाईट्स. एक्स्ट्रीम हॉट इन समर अँड एक्स्ट्रीम cold means dropping to a great temperature in winter. समजलंय? नक्की? व्हेरी गुड. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट. हे का बरं होतं असं? ठीक आहे, why this happens? Because sand gets hotter during day very fast. ठीक आहे, जमीन खूप लवकर तापते. Ma'am, because in the day there is sun because it is hotter, and in the night there is no sun, and some winds also come. That why cold. Yes, so during the daytime, sun is. Yes. चॅट बॉक्स मध्ये सांगायचं, काही सांगायचं असेल तर. ठीक आहे, मानस, युअर नेटवर्क प्रॉब्लेम मस्ट बी देअर. क्लिअर? चला इकडे लक्ष द्या परत सगळ्यांनी. सो व्हाय इट इज, कस्तुरी, पे अटेन्शन. व्हाय इट इज हॉटर ड्युरिंग डे अँड कोल्ड ड्युरिंग नाईट? बिकॉज सॅन्ड गेट्स हॉटर फास्ट. ठीक आहे, सॅन्ड खूप लवकर तापते आणि त्याच्यामुळे हे सर्व होतं. आणि it gets hot very quickly during daytime, and its temperature also reduces very fast during nights because sun is not there at night. Clear? You were correct. You were correct. So there is no rainfall in this area. Scanty rainfall आपण म्हटलं होतं, means it is approximately equal to nil, म्हणजे कमी आहे, नाहीच्याच बरोबर आहे. समजलं? कमी आहे, खूपच कमी आहे. सो नो म्हटलं तरी चालतं. Rainfall desert have scanty rainfall, very less rainfall. Next, the only river flowing through the desert is very important, Luni. Name the river flowing through desert. Luni River. Clear? It is the only river which flows through desert. समजलंय सगळ्यांना? And as there is very less rainfall, खूप कमी रेनफॉल आहे, त्याच्यामुळे climate is dry, soil is sandy, and most of the places sand dunes. Sand dunes म्हणजे sand hills cover the land. म्हणजे कसं असतं, सी लेस वॉटर. एकच रिव्हर आहे, रेनफॉल पण नाहीये, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्यायचे. रिव्हर पण एक आहे, रेनफॉल पण खूप कमी है, तेजस ध्यान दो. रिवर भी एक ही है, रेनफॉल भी बहुत कम है. खुशी, व्हाट आर यू ईटिंग? रेनफॉल खूप कमी आहे, रिव्हर पण एकच आहे आणि त्याच्यामुळे तिथली लँड जी आहे ना ती सँडी असते, ड्राय असते. आणि ड्राय असल्यामुळे लगेच ती इट कॅन इझिली फ्लो अवे विथ विंड, लगेच ती उडते. समजलं? आणि त्याच्यामुळे सँड ड्यून्स म्हणजे असे सँड हिल्स तिथे क्रिएट होतात. त्यांच्यावरती विंडचे असे हे पण दिसते तुम्हाला, मार्क्स सुद्धा दिसते. बघितले तुम्ही डेझर्ट मध्ये सँड? क्लिअर? एकच रिव्हर आहे ना म्हणून. ठीक आहे कस्तुरी, एकच रिव्हर आहे आणि रेनफॉल पण नाहीये त्याच्यामुळे म्हणून. समजलं? सो सँड ड्यून्स कळलं, सँड हिल्स फॉर्म होतील एका साइड. म्हणजे समजा इथं काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी इथं असं होतं, पुढच्या वर्षी इथं असंही होऊन जाईल. हे चाललं जाईल का इथली पूर्ण हिल इकडे ट्रान्सफर होऊन जातील हवेत. क्लिअर? विंड उडून, विंड सोबत सँड
फ्लाय होते, ठीक आहे, इरोड होते ती. समजले? सो सँड ड्यून्स कळलं सर्वांना? सँड ड्यूनला डिफाईन करायला सांगितलं तर कसं डिफाईन करणार? सँड ड्यून मीन्स सँड हिल्स. ठीक आहे, सँड ड्यून मीन्स सँड हिल्स. चलो नेक्स्ट पॉइंट, व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. म्हणजे तिथे आता कोणते ट्रीज ग्रो होतात आणि काय काय वाईल्ड लाईफ मीन्स कोणते कोणते अॅनिमल्स तिथे आपण बघू शकणार. क्लिअर? So we'll first vegetation. Do you remember we have seen plants growing? Yes, you have to rejoin after this meeting again. Here. आठवतंय तुम्हाला? Xerophytes, plants which grow in desert. So what kind of plants they are? Their leaves are modified into spines. आठवतंय का? फर्स्ट लेसन मध्ये आपण बघितलं होतं. त्यांचे leaves spines बनवून गेलेले असतात, बरोबर? त्याच्यानंतर yes, very good Deepal. They prepare food in their stem. आठवतं? They prepare food in their stem. Photosynthesis stem मध्ये करतात ना ते, आणि त्याच्यामुळे त्यांचे स्टेम कसे होते? ज्युसी फ्लेश. रेनफॉल तिथं खूप कमी पाऊस आहे आणि खूप कमी पाणी पण आहे. ठीक है, यस तेजस, तो तुमने वहां पे ऑब्जर्व किया होगा, है ना? वहां पे पानी भी कम है, बारिश भी कम है, रिवर भी एक ही है. तो यहाँ पे ओनली स्कैटर्ड बुशेस एंड थॉर्नी श्रब्स आर फाउंड. ठीक है, स्कैटर्ड बुशेस. ठीक है, बुशेस मतलब ऐसे जो से ग्रुप में आते. ठीक है, असे ग्रुप सारखे एकाच ठिकाणी खूप सारे अशा टाइप्सचे प्लांट ग्रो होते. क्लिअर? आणि थॉर्नी म्हणजे त्यांना काटे असते. का? टू रिड्यूस ट्रान्सपायरेशन, म्हणजे सनच्या हिटमुळे, ड्यू टू द हीट ऑफ द सन, लीव्स मधलं जे वॉटर आहे ते इव्हॅपोरेट होतं. त्या प्रोसेसला ट्रान्सपायरेशन म्हणतात. मग ते कमी व्हायला पाहिजे ना. एकतर पाणी कमी नाहीये, एकतर पाणी कमी आहे, त्यात परत सनच्या वॉटर इव्हॅपोरेट होऊन गेलं तर प्लांट्स डाय होऊन जातील. म्हणून त्यांचे लीव्स आहेत ना ते असे स्पाइन्स बनवून गेलेले असतात. क्लिअर? प्लांट्स सच एज, आता प्लांट्सचे cactus, kicker and babool grow in this desert. Which are the plants growing in desert? Okay, cactus, kicker and babool. Clear? हा, आता आणखी इम्पॉर्टंट थिंग, म्हणजे इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा तुम्ही इंटरेस्टिंग म्हणू शकता. सी दिस इज डेझर्ट. द रूट्स गो डीप इन टू डेझर्ट. का बरं डीप जात असतील ते? आपल्याला माहितीये रूट्स कशाला रिस्पॉन्ड करतात? जिकडं वॉटर असेल ना तिकडं. रूट्स रिस्पॉन्ड टू वॉटर. रूट्स वॉटरला रिस्पॉन्ड करतात. जिकडं जास्त वॉटर असेल रूट्स बरोबर जमिनीच्या खाली अंडर द सॉइल त्याच डायरेक्शनला टर्न होतात. क्लिअर? ऍज ऑलरेडी वी नो देर इज व्हेरी लेस वॉटर, म्हणून रूट्स पाणी शोधायसाठी खूप खूप खाली जातात. समजलं कस्तुरी? सिट स्ट्रेट बेटा. सो खूप खाली ते जातात, खूप जास्त डीप मध्ये ते जातात. क्लिअर? Roots of desert plants grow deep in the soil. ठीक आहे, टू रीच अंडरग्राउंड वॉटर, कारण त्यांना एक लेअर पूर्ण क्रॉस करून जिथं अंडरग्राउंड वॉटर आहे ना, सँड्स मध्ये वॉटर स्टोअर झालेलं असतं. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ द अर्थ आपण शिकलेलो आहे. टॉप सॉइल बरोबर, सब सॉइल, बेडरॉक आहे, तिथं वॉटर असतं आणि म्हणून ते खूप डीप जातात. एवढं कळलंय सगळ्यांना? ओके. द प्लेस वेअर अंडरग्राउंड वॉटर reaches the surface. Oasis is important word. ठीक आहे, सो सराउंडिंगला आजूबाजूला कुठेच रिव्हर नाहीये, काहीच नाहीये, पाऊस पण नाहीये, आणि अचानक जर डेझर्ट मध्ये असं थोडंसं पाणी दिसायला लागतं. ठीक आहे, ते कुठून? आणि त्याच्या आजूबाजूला खूप सारे प्लांट्स मग ग्रो होतात. प्लांट्स असे नाही, बुशेसच ग्रो होतील आपल्यासारखे. मँगो पीपलचे प्लांट्स नाही ग्रो होणार तिथं, बट स्टील प्लांट्स बुशेसच ग्रो होतील. ठीक आहे,
कसे ग्रो होतात ते पाणी तिथून कुठून आलं? सो अंडरग्राऊंड. ठीक आहे, जेव्हा जमिनीच्या खाली जे स्टोन्स आहेत ना मोठे मोठे, त्यांच्यामध्ये प्रेशर क्रिएट होतं ना, तेव्हा ते पाणी वर येते. ठीक आहे, दॅट वॉटर कम्स अप आणि तिथं वॉटर इज ओएसिस तिथं फॉर्म होईल. ओएसिस कळलंय सगळ्यांना? सी हॅव यू सीन छोटा भीम? इथं त्याला तो दिसतो, एक भास होतो बघा फक्त. ठीक आहे, वॉटर अपियर्स देअर. वन एपिसोड इज देअर. ठीक आहे, त्या एपिसोड मध्ये आहे. ठीक आहे, तो कालिया जम्प करतो वॉटर ड्रिंक करायसाठी, बट तिथं ऍक्च्युअल मध्ये वॉटर नसतं. समजलं? सो तसंच ओएसिस. ठीक, आता तिथं व्हेजिटेशन कमी आहे. व्हेजिटेशन म्हणजे प्लांट्स. दॅट इज येस, दॅट इज अ प्लेस. ओएसिस इज अ प्लेस ना, प्लेसच तर आहे. फॉर्म प्लेस तयार होते ना डेझर्ट मध्ये, प्लेसच तर आहे. समजलं? जिथं अंडरग्राऊंड वॉटर सरफेसला येतंय तिथं ओएसिस फॉर्म होतं. डेझर्ट सारखी नाही, डेझर्ट मध्ये आहे. विदित, पे अटेन्शन. टर्न ऑन युअर कॅमेरा. विहान, I am going to ask you questions if I found your camera off. Clear? So, lack of vegetation म्हणजे vegetation already कमी आहे. विदित कॅमेरा ऑन कर. मानस. फर्स्ट थिंग, सगळ्यांनी फोन दूर ठेवा. काहीच गरज नाहीये तुम्हाला स्लाइड करून करून फ्रेंड्सला बघायची. पार्टिसिपेंट्स मध्ये सारखं सारखं जायची. पार्टिसिपेंट्स मध्ये गेलात तरच तुमचा कॅमेरा ऑफ होईल. क्लिअर? खुशी, कळलंय मी काय सांगते? मानस, नुसतं लेक्चर अटेंड नाही करायचंय बेटा, ते समजलं तरच फायद्याचं आहे. हो की नाही? नाही तर यू आर गिव्हिंग पेन टू युअर आईज ओनली. चलो, कुठे होते आपण? ओएसिस समजलं. आता लॅक ऑफ व्हेजिटेशन आहे म्हणजे काय? प्लांट्स ऑलरेडी कमी आहेत. प्लांट्स ऑलरेडी कमी आहेत, मग असे अॅनिमल्स की ज्यांना खूप जास्त फूड लागेल ते तिथे राहू शकतील का? नाही राहू शकणार. ठीक आहे, सो as lack of vegetation is there, animals just like nilgai, camel, our most commonly known, ठीक आहे, sheep of the desert. After that चिंकारा, इंडियन गझल, हे सर्व animals तिथे आपल्याला फाउंड होतील. क्लिअर? मीन्स विच कॅन रिमेन स्टार्व, जे स्टार्वेशन सस्टेन करू शकतात, जे भुकेले राहू शकतील, या फिर फूड एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतील, असेच अॅनिमल तिथे सस्टेन करू शकतील. क्लिअर? कारण त्यांना ऑल द टाइम फूड अवेलेबल होईल का? नाही. समजलं? ओके. आणखी इम्पॉर्टंट थिंग, सी ऍज लॅक ऑफ व्हेजिटेशन, येस, म्हणजे झाडं कमी आहेत, प्लांट्स कमी आहेत, सॉइल इज लूज बिकॉज what is the function of trees? We have seen in the previous standard that they hold soil tightly. Roots hold करून ठेवतात की नाही soil ला? करेक्ट? रूट्स होल्ड करून ठेवतात. आणि जर रूट सॉइल प्लांट्सच कमी आहे तर तिथली सॉइल कशी असेल? लूज असेल. ठीक आहे, ड्यू टू लॅक ऑफ व्हेजिटेशन सॉइल इज लूज, and when the wind blows, as it is loose, wind carries away soil with it. समजलं? सॉइलला कोणी पकडूनच ठेवलं नाहीये ना, प्लांट्सच नाहीये. लास्ट लेसन इरोजन आठवतंय? वॉटर आणि विंड ते इरोजन करतात. आता इथं सॉइल होल्ड करून ठेवायला प्लांट्सच नाहीये, दॅट्स वाय सॉइल विल ब्लो अवे विथ विंड. क्लिअर? ठीक आहे. आणि या विंडला, दॅट विंड विच कॅरीज अवे soil with it is known as desert storm. Clear? समजलंय? काय म्हणतील त्याला? डेझर्ट स्टॉर्म. ठीक आहे. What is known as desert storm? Wind which carries soil with it. ओके. कसे असतील ते? खूप डस्टी,
खूप जास्त डस्टी असतील, खूप जास्त डस्ट असेल ना त्याच्यात, सॉइल असेल त्याच्यात, सँड असेल त्याच्यासोबत, ठीक आहे. अँड दीज डस्टी स्टोन्स कॅन कॉज सँड ड्यून्स. आणि हे सँड ड्यून जेव्हा खूप सारी डस्ट असलेली विंड अशी फ्लो होत आली, तिला एखादी ऑब्स्टॅकल किंवा एखादी फक्त स्टोन जरी रस्त्यात जर असं भेटला तर सर्व ती इथं सॉइल अशी 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 पडून जाईल. आणि काही दिवसांनी तो जो स्टोन होता that will get completely covered and become a sand dune. पूर्ण तो स्टोन कव्हर होऊन जाईल आणि एक सँड ड्यून फॉर्म होईल. क्लिअर? सँड हिल फॉर्म होईल. समजलंय? व्हेरी गुड. ठीक आहे. When this is formed, when the dusty stone carries soil from or sand from one place to another place. Clear this? एवढं समजलंय सगळ्यांना? Okay. 1 minute. How much time is remaining?